पेढ्यानपेढ्यांचा फळ व्यापार, हापूसचा विश्वास, हाजी मुसाबाई आणि हाजी आबालाल भाई यांची परंपरा। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये हापूस आंब्यांची नवीन आवक सुरू झाली आहे। आज सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील शेतकरी संतोष सावंत, विजय नानेरकर व अंकुश कांबळे यांचा दर्जेदार हापूस आंबा बाजारात दाखल झाला। ही आवक हाजी मुसा भाई, हाजी आबालाल भाई MAB यांच्या पिढीवर आली असून आंब्याची विक्री प्रत्येकी बॉक्स 4000 ते 5000 रुपये दराने झाली। या आंब्याची खरेदी हेमंत बाबर, आयुब मुंशी, दादा खांडेकर, राजू कोष्टे व प्रदीप राणे यांच्याकडील चालक बापू यांच्यामार्फत करण्यात आले। दाखल झालेला हापूस आंबा आकाराने आकर्षक, रंगाने सुंदर व चवीला अत्यंत गोड असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। सध्या बाजारात आंब्याची आवक हळूहळू वाढत असून त्याचबरोबर ग्राहकांची गर्दीही वाढत असल्याचे मत फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले। चालू करा की तुम्ही चालू करो 2000 रुपये 2100 रुपये 2500 रुपये 2700 रुपये 3000 रुपये 3100 रुपये 4000 रुपये 4000 रुपये 4000 रुपये 4200 रुपये 4100 रुपये 4100 रुपये 4100 रुपये 4100 रुपये 4100 रुपये किती? 4500 रुपये 4500 रुपये 4500 रुपये 4500 रुपये 4500 रुपये 700 रुपये 4700 रुपये 4700 रुपये 4700 रुपये 4700 रुपये बाबा हे बोला 2000 रुपये 2000 रुपये काल पुण्याला कच्ची पेटी 26000 26,000 पण सोन्याचे चेन दिला त्यांना हे बाबा घेतात हो तुम्हाला 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये 2000 काय करू बाबर रुपये 1200 रुपये 1300 रुपये 1300 रुपये 1400 रुपये 1400 रुपये 1500 रुपये 1600 रुपये 1700 रुपये बाबर बाहेर पाठवायला माल चांगला आहे आता ते आमची बघ रे 2000 रुपये मांडो 2000 रुपये मांडो 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये 2000 रुपये सुरेश मोठा आंबा घ्या तुम्ही। नमस्कार, आम्ही आज कुणकेश्वर देवगड मधून आलेलो आहोत आंबा घेऊन। आपले सांगली मार्केट यार्ड मध्ये MAB यांच्या दुकानी आंबा घेऊन आलेलो आहोत। तर आज आणलेला आंबा जो आहे तो नानेरकर, सावंत आणि पेडणेकर यांच्या बागेमधून आलेला आहे। आज साधारण 7-8 पेटीची आवक होती। आंब्याचा दर देखील चांगल्या प्रमाणात निघालेला आहे। 4 ते 5 रुपये डझनाचा दर लागलेला आहे आणि आंबा हंगाम देखील यावर्षी चांगला चालेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तसेच या मार्केटमध्ये देखील व्यवस्थित भाव मिळेल आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे। आजचा भाव जो आम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। अभय पेडणेकर। आज सांगली फळ मार्केट, विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये आंब्याची आवक आलेली आहे। आज तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार, मी विष्णू अण्णा फळ मार्केट सांगली येथून MAB मुसा आबालाल बागवान या फर्म मधून बोलतोय। मला सांगण्यात आनंद होतो की या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये आमची 7 पिढी काम करत आहे। ही माझी 8वी पिढी आहे आणि मला समाधान होतो की दरवर्षीच्या सालाबाद प्रमाणे यंदाही कोकणातील
देवगड, कुणकेश्वर या गावाहून यंदा आंब्याची आवक झालेली आहे. यंदा कमीत कमी आता सुरुवातला 8 ते 10 बॉक्स आले होते आणि यंदा समाधानकारक यंदा रेट मिळालेला आहे. जवळपास 4,000 रुपयापासून 5,000 रुपयेपर्यंत एका डझनाचा भाव मिळालेला आहे. आज व्यापाऱ्यांनी आंब्यात खरेदी केल्याचं नाही. यंदा भरपूर प्रतिसाद मिळाला दरवर्षीप्रमाणे आणि नाणेरकर हे आमचे कुणकेश्वरचे आंबे बागायतदार आहेत. परत कांबळी हे कुणकेश्वरवाले आहेत. परत आणि पेडणेकर हे देवगडचे आहेत. कुणकेश्वर हे सर्वांनी माल घेऊन आले होते आणि यंदाचा जे हंगाम आहे आंब्याचा चांगला राहील. कारण यंदा आंब्याची फूट, आंब्याचा मोड यंदा समाधानकारक आहे. देवाच्या कृपेने जर असाच जर वातावरण आणि क्लायमेट जर राहिला आणि ते क्लायमेटने जर साथ दिली तर यंदा भरपूर आंबे व परतळमध्ये स्वस्त मध्ये गोरगरिबांपर्यंत सर्वांना आंबा खायला मिळेल. व्यापाऱ्याच्या प्रतिसाद दरवर्षीपेक्षा जास्त मिळत आहे. कारण 2 वर्ष आंबे फार म्हणजे कमी प्रमाणात म्हणजे होती. क्लायमेटच्या वातावरणाच्यामुळे कमी पीक झालं होतं. पण यंदा भरपूर आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांची साथ चांगली मिळणार आहे. भरपूर आनंद होतोय. का तर आजोबांची आठवण येते, पंजोबाची आठवण होते, वडिलांची आठवण जी आता आमचे वडील आता वडिलांचं बी आता काम आम्ही सांभाळतो आहे. फार आनंद होतोय की आमची 7 पिढी या कामामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये या मार्केटमध्ये काम करत आहे आणि आता आमची 8वी पिढी या कामात आम्ही करत आहे म्हणून भरपूर आनंद होतो.